ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग? फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी तर मला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसीत आरक्षणात आणून दाखवतो. आणि यावेळेस इतकं ताकदीनं पाला पाडणाराला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे. नाहीये त्यामुळे तुमच्या म्हणण्यानुसार यावेळेला मग सत्ता बदल होईल का असं वाटतंय का? या 288 पैकी 92-93 मतदारसंघ असे आहेत या राज्यात की नुसतं सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या तरी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावरती. त्यामुळं बदल तर आता हे बघा, माझा राजकीय मार्ग नाही आहे, मला त्याच्यात जायचं नाही. पण आता तुम्ही जर आम्हाला त्या वाटेवर न्यायलाच लागले तर नाविलाज आमचा. मराठा समाजासह बाकीचे लिंगायत समाज 4 नंबरला आहे राज्यात. म्हणजे आम्ही सगळेच मग एकत्र येणार आहेत, नाविलाज आहे आमचा. कारण आम्हाला देणारं बनावं लागणार, कारण प्रश्न शेतकऱ्यांचे सुद्धा आहेत, गोरगरिबांचे सुद्धा आहेत. देणारं बनल्याशिवाय पर्यायचं नाही. पाटील, काही उमेदवार मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मिरवत आहेत, त्यांचे काही फोटो वापरत आहेत, तुमचे पोस्टर वापरत आहेत, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना एकदा सांगितलेलं आहे तुम्ही ते करू नका. तुमचा वैयक्तिक स्वार्थ यासाठी विनाकारण फोटो वापरू नका आणि समाजाचं आंदोलन पण वापरू नका. तुम्ही जर असं केलं ना तर मला नाविलाजानं तुमच्या विरोधात बोलून नसलेले समाज तुमचा सोपडा साफ करीन विनाकारण. तुमची आहे ती पण किंमत आहे. हा, वैयक्तिक तुम्हाला राहण्याचा अधिकारी आपण राहावं त्याबद्दल काय वाद नाही, पण समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन तुमच्या एकट्याच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या समाजाचा वाटोळा करणार असाल तर हे चांगलं नाही. कारण मग मी तुमच्या विरोधात बोलन. मग जर तसं करत असल्यात महाराष्ट्रात कोणी असला तर मराठ्याने त्याला एकही मतदान करू नका. तुम्ही म्हणा एवढा आजारी होता, आज मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेला. शेवटी समाजानं 100% मतदान करणं आवश्यक. हा लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे आणि याच्यामध्ये आपण आजारी असलो काहीतरी असलो आपलं कर्तव्य एक नागरिक म्हणून आपण पार पाडलं पाहिजे. तेच मी आज केलं. माझं शरीर मला खूप कुपोषण केल्यामुळे साथ देत नाही आहे, तरी पण आपला हक्क आपण बजावला पाहिजे. लोकशाहीचा हा खाली ते दिसून आणि सगळ्या जनतेनं पण आपल्या लेकरांना जे हक्कासाठी न्यायासाठी लागते तेही डोळ्यासमोर ठेवायचे. मी सांगितलेलं की तुम्ही कोणालाही मतदान करा. मी म्हणणार नाही तुम्ही याला करा किंवा त्याला करा, कारण या निवडणुकीत मी नाही. समाजाच्याच खांद्यावरती ही जबाबदारी यावेळी. फक्त एक गोष्ट खरी सगळे स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूनं आणि मराठी एकच आहे याच्या बाजूनं असणाऱ्यांना मात्र सहकार्य समाजानं करावं. यावेळेस जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे. उभाच राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं काय नाही, पाडण्यात खूप मोठा विजय. यावेळेस पाडणारे बना. जर 6 जूनच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू. आपण विधानसभेला मैदानात मी येते त्यावेळेस, कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे, मुस्लिमांच्या आरक्षणाचा आहे, धनगर बांधवांच्या आरक्षणाचा आहे, 12 बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा पण आहे. मैदानात त्यावेळेस उतरू, देणारे बनू. परंतु आज उगाच काहीतरी बातम्या पसरायच्या, त्याचा मा करायचा, महायुती महाविकास आघाडी सारखेच आहेत असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच आहेत म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे. दोघांनी आम्हाला नाही ठेवलेलं नाही, दोघांना आमचं केलं. त्यांनी काय 40-45 वर्ष समाजाला म्हणून काय दिलेलं नाही आहे आणि यांनी समाजाला म्हणून तर ताजं आत्ता काहीही दिलेलं नाही. परंतु आता नाविलाज आपला उमेदवार नसल्यामुळं तुम्ही कोणालाही करा, परंतु आपल्या सगळ्या स्वराच्या अंमलबजावणी बाजून असला पाहिजे. आणि यावेळेस इतकं ताकदीनं पाला पाडणाराला कमीत कमी त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्या तरी उभा नाही राहिल्या पाहिजे. इतक्या एकजुटीनं महाराष्ट्रात मराठ्यांनी होणारच नाही, ते टिकणारच नाही. कारण इंदिरा साहनीचं सांगतात ते 50% वरती जातं. पण काही आमदार बरळतात. कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत, 10% दिले. तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पोरांचे, नोकर भरतीत पोरांना उपयोग नाही आहे. मी बरंच 15 दिवस सांगून सरकारला 15 दिवस भरती वाढवली. सारथीचे पोर आत्ताही बोंबलतात की जे MPSC करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे, कारण त्यांचं 8 महिन्याचे 11 महिने करायचा GR सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही. आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही. कशाला सांगता 10% दिले? उगा बाता मारायला लागले तिकडे बसून. ते थांब तुला यायचं. एक आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचं आहे, आपल्याला सभापती व्हायचं आहे, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं. तुम्ही किती जण होता? 5-6 जण. करोड मराठीचं वाटोळ करतो का तू? तो स्वार्थ तो आत्याचे पोरं मावशीचे पोरं आण निवडून तू आताच्या जोरावर. करोडो मराठ्यांचे पोरं तुला उसं तोडायला पाठवायचे का? बघतोच आम्ही त्या टायमाला. आता तो या दारात येत आम्ही. तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक जीवाने अमका करा तमका करा, तू केलं ना, तू सगळ्या स्वारीच्या बाजून तो इकडेच येतात आम्ही. तू घे ना आता त्यांच्याकडून.
आम्ही तो दारात येणार आहे ते दे आम्हाला म्हणून. तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे. म्हणजे जातीवाद मराठी करते हे भासवायचं. 5 वर्ष तुम्ही मराठा ओबीसीत येऊ नका हे वाद करता त्यावेळेस. मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी. ते म्हणते तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला. हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला. आणि मग आरक्षणाला विरोध कोण करतं नेमकं आमच्या? ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं? मग तुम्हीच म्हणताय. आणि तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही. तुम्हीच जातीवादी नाही म्हणता. ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता. आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही. मराठ्याने ओबीसी द्या. तुम्ही नाही म्हणलात तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखवीन मी. फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी. तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो. पक्ष दिसत नाही. समाज ठरवेल ना. निवडणूकच समाजाच्या हातात दिली मी. पुढच्या वेळी त्यांना पर्याय नाही आणि आम्हाला पर्याय द्यायचा होता, परंतु वेळ आमच्याकडे कमी होता. आणि साधी सोपी गोष्ट नव्हती. एवढा मोठा बलाढ्य मतदारसंघ असतो त्याच्यामध्ये आपण उमेदवार द्यायचा भावनिकतेच्या आधारे जाऊन जमत नाही. राजकारणात समीकरणं जुळायला लागतात. राजकारण तुम्हाला असंच भावनेच्या आहारी जाऊन करता येत नाही. आणि ही महाराष्ट्राचा विषय होता. ही काही एका मतदारसंघाचा नव्हता. त्यांना पर्याय नव्हता म्हणून तेही येत. पण तरीही बरोबर मराठा समाज मार्ग काढीन. त्याच्यात काय अडचण नाही. विधानसभेला नाही दिलं तर समाजाला मार्ग देणार आहेत. पाटील, साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले निवडणूक लढताय लोकसभेची. ते अडचणीत येण्याची शक्यता आहे आणि ते तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करताय अशी माहिती समोर येते. नाही, मी काय सांगितलं, मी यावेळेस नाहीच आहे. मी निवडणुकीत नाहीच आहे. त्यामुळे मी ना कोणाला पाठिंबा देऊ शकतो ना कोणाला देऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट खरी, एक माझं वैयक्तिक मत म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. विचार करून त्यांनाही दिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. छत्रपतींच्या गादीचा सन्मान म्हणून, दोन्ही पण गादीचा सन्मान म्हणून समाजानं त्यांनाही सहकार्य केलं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आता विचार करून पाठिंबा द्यायचा आहे की नाही हे समाजाच्या हातात आहे. शेवटी मी नाही आहे. मी जर या रस्त्यावरती असतो तर मी जाहीर सांगितलं असतं. परंतु मानसन्मान गादींचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांचाही समाजानं केला पाहिजे. परंतु आता करायचं आहे की नाही विचार करून त्यांना सहकार्य करायचं आहे की नाही शेवटी समाजाच्या हातात आहे. समाज ठरवल करायचं आहे की नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.